गुड मॉर्निंग. मी शिवप्रभा लाड, प्रभा लाड रादर. विशाखा मॅम आपल्याला बेसिक इंट्रोडक्शन जे आहे ते देतील विपश्यने संदर्भात, आणि आपण जी आनापान ही टेक्निक जी फॉलो करतो तर त्या संदर्भात विशाखा मॅम आपल्याला डिटेल्स सांगतील. त्याच्यानंतर आपण एक मधल्या स्लॉटमध्ये एक त्यातला छोटंसं मेडिटेशन पार्ट, आणि मग त्यानंतर मंगलमैत्री असा पार्ट आपण कंक्लूड करू. विशाखा मॅम. हॅलो. हा मॅम. नमस्कार. माझी ओळख विशाखा विजय चौकेकर. मी एक LIC एजंट आहे आणि ग्रामपंचायत सदस्य पण आहे. पण हे सगळं करत असताना मध्यंतरी असं एक घटना घडली. त्यातून मग शिल्पा मॅमशी आणि माझी ओळख झाली, आणि ते सुद्धा आपणाली चव्हाण या व्यक्तीकडून झाली. त्यानंतर त्या पेसमधून मला थोडं बाहेर यायला थोडा वेळ लागला, म्हणून आम्ही विपश्यनेकडे वळलो. पण ते विपश्यनेकडे जाण्यापूर्वी हे सगळं काय होतं ते मला माहिती नव्हतं. आणि जेव्हा त्या ह्याच्यात म्हणजे त्याच दरम्यान म्हणजे विपश्यनेचं मला हे आलं, कॉल आला, त्या दरम्यान अष्टांग योग चालू होता मॅडम. हो. आता माझं तेवढं चुकणार होतं, पण मी मॅडमना म्हटलं की माझं हे चुकतंय, तर काय करू? तर मॅडम म्हटलं ठीक आहे, जाऊन या. पण मी त्या दरम्यान गेले. तर आपण विपश्यना म्हणजे काय ह्याची थोडी माहिती घेऊया. ठीक आहे. तर आता कसं होतं, आजकाल सगळ्यांनाच म्हणजे सगळ्यांच्या जीवनात दुःख आहे, वेदना आहे, चिंता आहे, काळजी आहे, उद्याची पण भीती आहे. उद्या काय होईल याची आपल्याला म्हणजे होईल असं की नाही होईल ही एक धाकधूक असते. ह्या सगळ्यातून आपण थोडं बाहेर यायचं असेल, पण ती सगळ्याची सुरुवात कुठे होते? तर समजा एखाद्या गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली, समजा एखाद्या सकाळी कोणतरी आपल्याला रागवलं, तोच राग आपण दिवसभर असं फिरवत असतो, की सगळ्याच गोष्टीवर तो थोडा थोडा निघत असतो, आणि एवढं निघताना असं होतं की रात्री झोपताना पण आपल्याला तो आपल्याच बरोबर असतो. मी आज ह्याच्यावर रागवले, त्याच्यावर रागवले, आणि तो काय आपल्याला म्हणजे झोप लागू देत नाही. मग ही शांती मिळवायची असेल तर कुठून मिळवायची? मग कुठला तरी एक मार्ग हवा. आणि ह्या सगळ्या मार्गातून आपल्याला म्हणजे इतकं मन चलबिचल होतं की काही गोष्टी आपल्याला मिळतच नाही. कुठे हे होतं शांती मिळेल असं. मग ह्या सगळ्या शांतीसाठी आणि ह्या सगळ्यावर विजय मिळवणं म्हणजे एक जीवनाची कला आहे. आणि ह्या सगळ्याची जीवन जगण्याची कला आहे. त्याचबरोबर आपण आपल्या स्वतःच्या सगळ्या संवेदना, भावभावनांवर नियंत्रण कसं मिळवायचं? यासाठी आपण काही ध्यान पद्धती आहेत. त्यापैकी एक ध्यान पद्धती म्हणजे विपश्यना. आणि ह्या सगळ्या ध्यान पद्धती जशा आपल्या शिल्पा मॅम देतायत, अष्टांग योग म्हणा किंवा हे आता प्राणायाम म्हणा किंवा आता ही विपश्यना, ह्या सगळ्या ध्यान पद्धती आपल्या पूर्वजांनीच केलेल्या आहेत. म्हणजे खूप आधीचे आहेत, फक्त त्या मधल्या काळात लोप पावल्या होत्या. पण ते ह्या कशा त्याला सगळ्यांनी ऊर्जित अवस्था देण्याचं काम थोडं थोडं आता काही शिल्पा मॅम सारखे माणसं करतायत, गोयंका गुरुजींसारखी माणसं करतायत. या सगळ्यांपासून थोडं थोडं आपण घेतोय. यात सगळ्यात आपला कुठे थोडा थोडा खारीचा वाटा आहे. ते कसं आहे की ह्याची हा विपश्यना ही ध्यान पद्धत कशी 2500 वर्षापूर्वी गौतम बुद्धांनी सांगितलेली आहे. आणि जरी त्याने सांगितले, तर हा विपश्यना शब्दाचा अर्थ म्हणजे पाली भाषेतला हा विपश्यना शब्द आहे, आणि या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या आत डोकावणे. म्हणजे आपण एवढं ध्यानस्थ व्हायचं की आपल्याला सगळ्या गोष्टी गवसल्या पाहिजेत. म्हणजे किती काही गोष्टी आपण सतत बाहेर बाहेर बघत असतो. म्हणजे सगळ्या ह्याने काय केलं, त्याने काय केलं, ह्याचं कसं चालू आहे, त्याचं कसं चालू आहे, आणि स्वतः आपण आत बघत असताना आपलं म्हणजे आपल्याकडे आत बघायला आपल्याकडे वेळच नसतो. आणि हे कधी बघणार जेव्हा आपण ह्या सर्वांपासून थोडं लांब राहणार, अगदीच लांब, म्हणजे की बाबा आता नको बस झालं, आता माझं मला बघायचं आहे, तेव्हा आपण आत बघणार. आणि हे कधी कधी होणार जेव्हा आपण ह्या ध्यान पद्धतीचा अवलंब करणार तेव्हा. पण ह्या ह्या ध्यान पद्धती सुद्धा असं आहे की यांनी सुद्धा अष्टांग मार्गाचा आचरण केलंय. मी अष्टांग मार्ग जसं आपण अष्टांग योग केला त्यातलेच आहेत, फक्त थोडंफार इकडून तिकडे बदल आहे. म्हणजे मी ह्या दोन्ही कशा समांतर ध्यान पद्धती आहेत असं. ह्या ध्यान पद्धती करताना काय होतं की आपण स्वतःला स्वतःकडे स्वतःला अधिक प्रसन्न आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणजे स्वतः आता ही सकाळची 10-15 मिनिटं का होईना किंवा अर्धा तास आपण स्वतःसाठी काढतो. सगळी दुनिया एका बाजूला असते आणि आपण फक्त अर्धा तास स्वतःसाठी असतो. ह्या सगळ्यासाठी आपण वेळ देतो म्हणजे काय करतो, स्वतःवर प्रेम करतोय. आणि हे स्वतःवर प्रेम करणं म्हणजेच
स्वतःच्या आत डोकावण्याची एक प्रक्रिया आहे असं म्हणेन मी. आणि हे करताना काय करायचं की सगळी जीवनातली वास्तविक म्हणजे सत्य काय आहे की मी असं केलं तर काय होईल. आपल्याला सतत टेन्शन असतं, हे असं केलं तर काय होईल, तसं काय. पण नाही केलं तर काय होईल. कारण मला जे माझ्या मनाला प्रसन्न वाटते, मला जे त्यातून आत्मिक समाधान मिळते किंवा माझ्या सगळ्या गोष्टी त्यातून म्हणजे मन शांत राहते, तर ती गोष्ट आपण केली पाहिजे. तर ह्या सगळ्यांचा कधी ही गोष्ट आपल्या भारतात 500 वर्षापूर्वी आचरणात होतीच. पण ह्या मधल्या काळात त्याचा लोप पावला आणि त्यानंतर म्यानमारमध्ये काही उपासकांनी ही पद्धत आचरणात ठेवली होती. आणि त्यापैकी सयागमी बाखिन यांनी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यातील सत्यनारायण गोयंका यांनी त्या गुरुजींकडे 14 वर्ष ध्यान पद्धत आत्मसात केली आणि तिचा प्रचार भारतात आपल्या सुरू केला. प्रचारच केला नाही तर प्रसार सुद्धा केला त्यांनी. ते विविध विपश्यना ठिकाणी विविध विपश्यना केंद्र उभारली. त्याच्यावर म्हणजे ते अवलंबने प्रकर्षाने त्यातील शिस्त मी प्रोटोकॉल आहे त्यांचा, त्या प्रोटोकॉल प्रमाणे त्यांनी ती अंमलात आणली आहे. आणि ह्या सगळ्यात मध्ये फक्त पंचशील तत्वांचा वापर केलाय. आता ही पंचशील तत्व जशी म्हणतात की बौद्ध धर्माची आहेत, पण अशी कुठल्या धर्माची न ठेवता आपण सर्वसाधारण सर्व धर्मांनी जरी लागू केली तर ती काही गोष्टी खूप त्यातून बाजूला होऊ शकतात. म्हणजे कसं एक प्राणी मात्राची हत्या न करणे, चोरी न करणे, व्यभिचार न करणे, खोटं न बोलणे, व्यसन न करणे, या सर्वांचे आचरण करताना आपण थोडं राग, लोभ, मोह, मत्सर, आसक्ती या गोष्टींपासून लांब राहणे याची सुरुवात करायला हवी. आणि हे सर्व करताना स्वतःला या सर्व जगापासून, बाहेरच्या जगापासून थोडं लांब ठेवून सतत म्हणजे माझ्याकडे दुःख आहे, माझ्याकडे दुःख आहे, या दुःखाचं म्हणजे भांडवल न करता आपण त्यापासून थोडं लांब राहिलं तर ह्या सगळ्या गोष्टीचा जास्तीत जास्त वापर होईल. आता या प्रशिक्षण कालावधीत काय करतात, त्यांची एक नियमावली त्यांनी अंमलात आणली. आता नियमावली काय आहे की तिथे आपल्या ज्या गरजा आहेत, अन्न, परत निवारा, ह्या सगळ्या तिथे पुरवल्या जातात. आणि हे पुरवत असताना तिथे कोणताही जातीभेद नाहीये, कुठली जातभेद नाहीये, वंशभेद नाहीये, परत गरीब श्रीमंत नाहीये, कुठला धर्म किंवा हे वर्णभेद वगैरे अशा काही गोष्टीचा विचार केला नाही. तिथे फक्त एकच बघितलं जातं की तो माणूस आपल्याकडे ध्यान साधण्यासाठी आला आहे. आणि ही ध्यान साधना फक्त विपश्यना या साधण्यासाठी. आणि ही विपश्यना करताना आपण काय करतो की कुठल्याही गोष्टीला म्हणजे सगळं बाहेरच्या जगापासून स्वतःला अलिप्त ठेवतो ह्या 10 दिवसात. म्हणजे सोशल मीडियापासून लांब राहतो आपण, सगळ्या नातेवाईकांपासून लांब असतो, फॅमिलीपासून लांब असतो, फक्त आपण आणि आपणच असतो. आणि ह्या 10 दिवसात काय करतात की तिथे तुम्हाला सकाळीच लवकर उठवलं जातं, ब्रह्ममुहूर्तावर, आणि सकाळी उठून एकत्रित हॉलमध्ये बसून आपल्याला आपली बैठक ठरलेली असते. आपल्या बैठकीवर तिथे जी आपली बैठक असते तिथे आपला रूम नंबर, आपलं नाव असतं. आणि तिथे थोडी कोणती फक्त हे करताना काय करतात की प्रत्येकाला एका हाताच्या अंतरावर बसवतात आणि तिथून आपलं ध्यान सुरू होतं. आणि ह्या 10 दिवसात आपण संपूर्णतः मौन बाळगायचं असतं. अजिबात कोणाशी बोलायचं नाही, खाणाखुणा करायच्या नाही, नजरेने कोणाला काही सांगायचं नाहीये. कोणत्याही प्रकारचं म्हणजे सतत जे साधक असतात ते आपल्याला इंस्ट्रक्शन देत असतात आणि त्यांच्या ह्याच्यातूनच आपण चालायचं असतं. आचार्यही सुद्धा असतात. आचार्य सुद्धा आपल्याला छान मार्गदर्शन करतात. फक्त ते त्या वेळेपुरतीच बोलतात. ते 1 ते 45 किंवा 60 मिनिटाचा वेळ असतो. त्या वेळेतच ते आपल्याशी कसं हे करतात, मार्गदर्शन करतात फक्त. बाकी इतर गोष्टीचं कोणताही तुम्ही कोण, कुठले, काही याचा विचार तिथे केला जात नाही. आणि ही सुरुवात कशी करतात की आपण जो आनापानसती ह्या ह्याच्यापासून क्रियेपासून सुरुवात होते. आता आनापानाचं थोडं प्रभा मॅडमने थोडक्यात दिलंय, हे पुढे सुद्धा येईल त्याचं. मग ती सुरुवात कशी करतात की जो आपण घेत असतो नैसर्गिक श्वास, जो असा
म्हणजे त्याचा नेहमीच घेतो आपण, पण तो आपण मुद्दाम आता हे आपण ह्या ह्याच्यात काय करतोय की अष्टांग योग की प्राणायाम मध्ये तो आज श्वास आत घ्या बाहेर घ्या किंवा एखादा मंत्र त्याच्यात लावतो किंवा एखादी जपमाळ आपण जपत असतो की 108 झाले की तेवढा आपल्या त्या श्वासावर बघून आणि ते हे करत असतो. पण तसं न करता इथे कोणत्याही प्रकारचा जो अगदी सहज म्हणजे तो फक्त आपल्याला जाणवतो. काही वेळा आपण तिथे लक्ष दिले नाही तर तो जाणवतही नाही. म्हणजे शरीराची ती क्रिया चालू असते श्वास घेणं येणं, पण आपलं तिथे लक्ष नसतं. मग हे लक्ष थोडं त्या श्वासावर फक्त डोळे बंद करून तिथे लक्ष केंद्रित करायचं असतं. आणि ते करताना काय करायचं की आपल्या ज्या वरच्या ओठाच्या वरच्या म्हणजे वरच्या ओठाच्या मधल्या भागात तो त्रिकोणी आकार असतो, तिथे जास्त लक्ष केंद्रित करायचं. का तर तो ते करत असताना आपले डोळे बंद असतात, पण जाणीवपूर्वक मनाने आपण तिथे बघायचं असतं. म्हणजे हे करताना तो आपोआपच येतो. त्याला कोणत्याही प्रकारचा ताण द्यायचा नाहीये किंवा कोणत्याही प्रकारचं सांगायचं नाही की आत घ्या, बाहेर घ्या. अगदी अलगद तो नेहमी येतो. त्याच्या मध्यंतरी आपण कॉन्शियस हे ब्रीथिंग घेत होतो, की किती श्वास येतायत, जातायत याचं आपण काउंटिंग घेत होतो. तर त्या प्रकारात तसं काउंटिंगही करायचं नाहीये. म्हणजे तुम्ही म्हणाल मी आता 1000 श्वास घेतले किंवा 100 घेतले, 5 मिनिटाला एवढे घेतले, असं नाही. तुम्ही तिथे शांत राहून तो श्वास आपल्या शरीरात कुठपर्यंत जातोय, शरीरात कुठल्या भागात जातोय, याचं एवढं बारकाईने निरीक्षण करायचं. आणि हे करताना कोणत्याही प्रकारची म्हणजे शांतता हवी. अगदी पिन ड्रॉप शांतता असते, म्हणजे सायलेंट असतो. कुठल्याही प्रकारचा म्हणजे गडबड गोंधळ नसतो आणि त्याला असं वातावरण सुद्धा नैसर्गिक लागतं. आता जसं आपण लवकर उठून बसतोय आणि करतोय, तसंच फक्त त्याला कोणत्याही आता असं संगीत म्हणा पाठी लावलेलं असेल तर ते संगीत नको असतं त्यांना. एखादा मंत्रोच्चार तो नको असतो. एकदम शांत. मग अगदी अगदी ते पक्ष्यांचं समजा आता त्या वातावरणात असं एक नैसर्गिक वातावरण होतं, तर पक्ष्यांचं किंवा पानझडीचं जरी पान पडलं तरी त्याचा आवाज आपल्या कानावर पडतो. एवढी शांतता घेऊन तो श्वास कसा येतोय जातोय, म्हणजे तिथे काय होतं की मनाची एकाग्रता आपली राहते. आणि एवढी राहते की आपल्याला आजूबाजू गोष्टीला काही म्हणजे शरीरावर जरी आपण संवेदना जाणवली, एखादी मुंगी असली किंवा आपल्याला खाज आली, तरी त्या संवेदनांवर आपण अगदी म्हणजे दुर्लक्ष करायचं. मग ते एखाद वेळी आपल्याला खाज आली तर आपण केलं खाजवलं किंवा मच्छर चावले किंवा काय हे झालं तर तिथे गेलं की आपलं तिथनं थोडं दुर्लक्ष होतं. मग त्या संवेदनावर आपल्याला थोडा विजय मिळवायचा आहे. ती खास कसं क्षणिक असते. थोडा वेळ येईल किंवा मच्छर सुद्धा त्या कालावधीत थोडी चावेल आणि जाईल. पण ती क्षणिक असते. पण ती काय कायम तिथेच बसून राहणार नाही. मग ह्या सर्व या छोट्या-छोट्या संवेदना आपण जर विजय मिळवत राहिलो, तर हळू काय होतं, की आपण रागावर विजय मिळवतो. समोरचा जरी किती रागावलं तरी आपण एकदम शांत राहतो. कारण आपल्याला माहिती आहे हा राग त्याचा काय आहे, त्या परिस्थितीपुरता किंवा त्या ह्या वेळेपुरता आहे. तो थोड्या वेळानंतर त्याचा राग शांत होईल. म्हणजे तो शांत होऊन त्या रागाबरोबर जर आपण दुसरं काहीतरी बोललो, की परत त्याचा म्हणजे उद्रेक होतो. म्हणजे अरेला का रे म्हटलं तर तो आणि त्याचा विषय वाढत जातो. एखाद्याने आपल्याला शिवी दिली, आणि त्याला आपण प्रत्युत्तर शिवीनेच दिलं. त्याचं काय होतं, की तो तिसरी शिवी आपल्याला देतो. पण त्या समजा त्या शिवी देत असताना जर आपण प्रेमाने त्या शांतपणे आणि प्रेमाने जर त्या गोष्टी त्याला समजावून सांगितल्या, तोही शांत होऊन जातो. आणि आपलंही आपल्या रागावर किंवा आपल्याही मानसिक स्थितीवर आपण अगदी म्हणजे कंट्रोल करू शकतो. आणि ह्या सगळं करत असताना आपण काय करतो, की हळू-हळू एक-एक संवेदना म्हणजे जसं की आपण चांगल्या गोष्टी घडल्या आपल्या आयुष्यात, आनंद झाला, तर आपण एवढं उन्माद होतो, एवढं ह्या गोष्टी होतात. आता आपण कालच्या निवडणुकीत बघितलं असेल, की किती उन्माद होतं आपल्याकडे, की त्या गोष्टीवर म्हणजे तटस्थपणे कोण वागू शकत नाही. पण एखाद्या गोष्टीचं जर दुर्घटना झाली किंवा काय झालं, त्या काही गोष्टी दु दुःखी गोष्टी झाल्या, की आपण एवढं खोलात जातो, की त्यातून बाहेर येता आपल्याला खूप त्रास होतो. मग ह्या सुख आणि दुःख ह्या गोष्टीमध्ये थोडं बॅलन्स ठेवायचा असेल, तर ह्या सगळ्यांकडे आपण तटस्थतेने बघितलं आहे. कारण सुख सुद्धा किंवा चांगल्या गोष्टी सुद्धा कायमस्वरूपी येत नाहीत. त्या थोड्या वेळ येणार, तेवढ्या कालावरती येतील. परत दुसऱ्या दिवशी वेगळं काहीतरी असेल. मग दुसऱ्या दिवशी दुःख आहे म्हणून त्याच दुःखात आपण राहिलं, तर ते तसं न होता ते दुःख सुद्धा काही थोड्या कालावधीपुरते किंवा काही वेळेपुरते ते होऊन जाईल. त्यातून आपण बाहेर पडलो तर त्याच्यात वेगवेगळी दृष्ट म्हणजे ह्या सगळ्या संवेदना आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे राग, लोभ, द्वेष, मत्सर
आणि आसक्ती ह्या सगळ्यातून आपल्याला थोडं बाहेर यायचं असेल, या सवेतातून थोडं थोडं बाहेर यायचं असेल, तर ह्या सगळ्या सुरुवातीला म्हणजे आपल्या शरीरावर अगदी फॅनची हवा जरी लागत असेल ध्यान करताना आणि त्यातून जरी केस आपले जरी हलत असेल, त्या संवेदनेवर सुद्धा आपल्याला विजय मिळवता आला पाहिजे. एवढं आपण शांत राहिलं पाहिजे. आणि एवढं म्हणजे जेव्हा शांत कधी राहू, जेव्हा तर आपण आत डोकावू, आपल्या आपण आतमध्ये डोकावत असू, तेव्हा आपण शांत राहू शकतो. आणि ही जाणीव घ्यायला क्षणाक्षणा म्हणजे अगदी आता मी माझा हा श्वास वाढला आहे किंवा मी दमले आणि मोठा दीर्घ श्वास घेतलाय आणि परत सोडले. असं न करता क्षणाक्षण म्हणजे बाबा किती आत जातोय, कुठपर्यंत जातोय. आता जसं आपण श्रवणचक्र बघतोय, त्या श्रवणचक्रात आपण जसा मुळापर्यंत म्हणजे रूट कॉल पर्यंत घेतो, तसं न करता जो अगदी नैसर्गिक कुठपर्यंत आपला श्वास जातोय, कुठे-कुठे थांबतोय किंवा कसं ह्या सगळ्या अणू-रेणू ज्या शरीरातल्या आहेत, त्या सगळ्या सेल्सला म्हणतात मॅडम तसं सगळ्या सेल्सला तो पुरत असतो आणि त्यासाठी आपण काय करायचं फक्त स्वतःलाच वेळ द्यायचा आणि हे सगळं करताना काय करायचं की 10 दिवस स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे. फक्त वर्षातून 10 दिवस. आणि त्यात काय होतं, की आपण आपल्याला शोध घेतो आपण, की माझं काय मी किती गवसले, किती माझ्याकडून म्हणजे माझ्याकडे जरी आपण इतर वर्षभर किंवा इतर आयुष्यात सगळ्यांसाठी जगत असू, ह्याचं करायचं, त्याचं करायचं, असं आणि तसं. सगळ्याच गोष्टी भौतिक सुखाच्या मागे असतो. पण थोडं आत्मिक सुख आपल्याला मिळवण्यासाठी या सगळ्या 10 दिवस स्वतःसाठी वेळ काढणं सगळ्यात गरजेचं आहे. आणि आणखीन एक गोष्ट सांगेन, आता मॅडम आपलं ब्रीथिंगचं हे सेशन घेत आहेत, त्याला सुद्धा सर्वांनी अगदी जेवढे पार्टिसिपेट आहेत, त्यांनी कंपल्सरी हजर राहा. कारण त्या आपल्या दैनंदिन जीवनातल्या काही गोष्टी करून सुद्धा आपल्यासाठी त्या खूप सकाळपासून त्यांचं चालू असतं. दिवसभर त्याच्या दुसऱ्या दिवसाचं नियोजन चालू असतं किंवा सकाळी लवकर आपल्यासाठी वेळ देत असतात. त्यासाठी त्यांनाही आपण थोडा आपला अर्धा 1 तास दिला पाहिजे आणि आपण आपल्यासाठी तेवढं करतायत. मग ते आपण थोडं त्यांना मदत म्हणण्यापेक्षा आपल्यासाठी त्यांचं चालू आहे त्याला आपण सहकार्य केलं पाहिजे. आणि थँक यू, थँक यू, थँक यू, थँक विशाखा मॅमनी खूप सुंदररित्या बेसिक विपश्यनेचे फायदे काय आहेत याविषयी आपल्याला सांगितलंच आहे. आता ह्याच्यातला एक मेन टप्पा जो आपल्या ब्रीथिंगशी रिलेटेड आहे. तर विपश्यनेची सुरुवात जी होते ती आनापान सती पासून होते. म्हणजे कॉन्शियसनेस ऑफ द ब्रीथिंग किंवा आपण माइंडफुलनेस ऑफ द ब्रीथ आपण जो म्हणतो, श्वास आपला आत येतो, श्वास जातो. आतापर्यंत आपण ब्रीथिंगचे सगळे टेक्निक्स बघितल्या. जे आत श्वास गेलेला आहे तिथं काय होतं किंवा त्याच्यावर रिलेटेड आहे. पण आनापानसती विपश्यनेमधले जी आहे किंवा जी विपश्यनेची मेन सुरुवात जी आहे ती आनापानसतीपासून होते. तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, तर आपल्या मनाला शिकवतो की श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं. ह्याला कुठलाही मंत्र जॉईन करत नाही किंवा त्याच्या विषयी काही आपण नंबर काउंटिंग करत नाहीये ह्याच्यामध्ये. तर आपला जो नाकपुड्या आणि ओठाचा जो पॉइंट आहे, तर हा ट्रायंग्युलर पार्ट आपण त्याच्यासाठी पकडतो आणि तिथं आपण कॉन्सन्ट्रेट करतो की आपल्या नाकपुड्याला जो श्वास जाणवतो आत जाणारा किंवा बाहेर येणारा, तो काही वेळेला आपल्याला गरम जाणवतो किंवा थंड असतो किंवा हलकीशी आपल्याला त्याच्यात जडपणा काही वेळेला जाणवतो. जसं राग आला तर आपले श्वासाची गती वाढलेली असते किंवा आपण शांत असेल तर लय खूप हलकी असते. तर हे जे जाणवणं आहे इथं, तर त्याच्याशी म्हणजे जे जसं आहे तसं ते स्वीकारणं किंवा आपण अवेअरनेस म्हणतो. तर श्वासाप्रती अवेअरनेस जो आहे तो आपण इथे नाकपुड्यांच्या द्वारावरती आपण तो फील करायचा आहे. तर ह्याच्यातली एक छोटस हे आहे की वर्तमानात जगतो आपण म्हणजे आपल्याला कुठे जगायचं आहे तर आपण नॉर्मली पास्ट टेन्स मध्ये किंवा फ्युचर टेन्स मध्ये हे घडलं आणि हे घडावं यामध्ये आपण नेहमी इकडे फिरत राहतो. तर बेसिक प्रेझेंट टेन्स मध्ये जगण्यासाठी काय महत्वाचं आहे आपल्याला, तर आपले श्वास आपणच घ्यायला लागतात. कोण आपल्यासाठी दुसरं कोण श्वास घेत नाही. आपले श्वास आपणच घेणं गरजेचं असतं, नाहीतर आपण वी आर नो मोर. सो
जे प्रेझेंट टेन्स मध्ये जगणं आहे, तर त्याच्यासाठी हा अवेअरनेस गरजेचा आहे, की आज जाणारा माझा श्वास तो काय हे करतो. त्याच्यावर आपण न रिॲक्ट करता प्रेझेंट टेन्स मध्ये राहिलं, तर नकळत आपलं मन शांत होतं किंवा इट गिव्हज अ सॅटिस्फॅक्शन फिलिंग असेल किंवा पीसफुलनेस असेल, तर हे जितकं तुम्ही जाणवायला सुरू कराल, तितकं आपलं माइंड पण फ्रेश होतं, फोकस वाढतो, कॉन्सन्ट्रेशन वाढतं. ह्या टेक्निकमध्ये आपण कुठलेही बाकीचे काही त्याला ऍडिशन करत नाही. फक्त श्वासावरती लक्ष केंद्रित करत असल्यामुळे आपला अवेअरनेस जास्त वाढतो, कॉन्सन्ट्रेशन वाढतं. ह्याचे बेनिफिट्स आणखी खूप आहेत आनापान केल्यानंतरचे. बेसिक ह्याला सम्यक स्मृती म्हणतात, की बॅलन्स्ड आपण जो है जैसा है हे स्वीकारणं जे असतं, म्हणजे माझा श्वास जसा आहे सुरू आहे, अ, आत जाणार आहे, बाहेर जाणार आहे, जड आहे किंवा तो हलका आहे, गरम आहे, थंड आहे. हे हे स्वीकारणं, फक्त स्वीकारणं, म्हणजे यू जस्ट हॅव टू रिअलाइज इट, हे होतंय. बाकी त्याच्यावर रिॲक्ट न करणं. सो इनडिरेक्टली आपलं त्याच्यावरती ब्रीथ कंट्रोल पण होतो. ऑब्झर्वेशन वाढल्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन पण वाढतं. ह्याच्यासाठीची एक 10 मिनिटाची एक आपली ऑडिओ क्लिप आहे, ज्याच्यामध्ये हा आनापानसतीचा एक गाइडेड मेडिटेशन आहे आणि त्याच्यानंतर मंगल मैत्री असा एक विपश्यनामधला पार्ट आहे. म्हणजे आपण सगळ्यांनाच आपण ब्लेसिंग्स देतो. तर हा एक त्याच्यातला पार्ट आहे. मी शिल्पा मॅमना रिक्वेस्ट करेन की त्यांनी तो ऑडिओ प्ले करावा आणि एक 10 मिनिटासाठी आपण थोडंसं लाईट मेडिटेशन करू. मॅम, शिल्पा मॅम, हॅलो. येस येस लावते ओके चला सगळ्यांनी मेडिटेशनच्या स्टेटमध्ये मस्त बसा सिट टॉल जस्ट एक 30 सेकंड्स लागतील मला सेटिंग करायला तोपर्यंत जस्ट ऑब्झर्व युअर ब्रेथ आओ 10 मिनट आनापान की साधना का अभ्यास करें। आनापान की साधना का अभ्यास करें। आराम से सुखपूर्वक बैठ जाएं। कमर, पीठ, गर्दन सीधी रखें। आंखें बंद रखें। ध्यान के समय हमेशा आंखें बंद रहनी चाहिए। आंखें खुलेगी तो मन भटक जाएगा, तो आंखें बंद ही रहे। मुंह भी बंद रखें। सांस मुंह से नहीं लेना है, नासिका से लेना है। तो सारा ध्यान नासिका के द्वारों पर, सारा ध्यान नासिका के द्वारों पर केंद्रित करके जानते रहें, सांस भीतर आ रहा है तो आ रहा है, बाहर जा रहा है तो जा रहा है, यही जानना है। बस इसे जानते रहें, निरंतरता से जानते रहें, बड़े ध्यान से जानते रहें। ये सांस आया, ये सांस गया, ये सांस आया, ये सांस गया। सांस से सांस पर मन लगा रहे।
सांस से सांस पर मन लगा रहे। मन भटके तो उसे फिर सांस पर ले आए, भटकने ही न दें, पर भटके तो फिर सांस पर ले आए। मन को नाक के दरवाजों पर लगाए रखें। दृढ़ता पूर्वक लगाए रखें। एक पहरेदार की तरह, एक द्वारपाल की तरह, खूब सजग, खूब सचेत, एक भी सांस बिना जानकारी के भीतर आने न पाए। एक भी सांस बिना जानकारी के बाहर जाने न पाए। एक एक सांस पर पहरा लगा रहे। एक एक सांस की पहरेदारी होती रहे। खूब सजग, खूब सचेत, खूब सावधान, सावधान, सावधान। अपने ही सांस के प्रति सावधान, सांस के आवागमन के प्रति सावधान।
मंगल मैत्री को करने के लिए जैसे जैसे मैं बोलूं वैसे वैसे मेरे साथ बोलते जाओ। मेरा मंगल मेरा मंगल मेरा मंगल होए रे। तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होए रे। सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होए रे। जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होए रे। खूब मंगल हो, खूब कल्याण हो, खूब भला हो। Hope everybody is conscious with their breathing. एक 10 मिनिटाच्या ह्या छोट्याशा सेशन मध्ये आपल्याला जाणवलं असेल की आपण ब्रीथिंगच्या प्रती किती सजग होऊ शकतो. आपण बाहेरच्या जो काही नॉईज आहे त्याच्यापासून फक्त आपल्या श्वासावरती लक्ष आपलं केंद्रित केल्यामुळं कॉन्सन्ट्रेशन लेवल एक वेगळ्या, अवेअरनेस लेवल एक वेगळ्या स्टेजला पोहोचलेली असते. ह्याच्यात एक खूप सुंदर असं एक हे आहे की सजग चित्तसे समतावरे चित्तसे, म्हणजे टोटल अवेअरनेस अँड बॅलन्स्ड अवेअरनेस हा त्याच्यातला मेन पार्ट आहे. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की विपश्यना ही साधना आयुष्यातनं एकदा तरी प्रत्येकानं करावी. इट इज फॉर सेल्फ. मी टाइम जो 10 दिवसाचा काढणं पॉसिबल होत नाही असं आपल्याला सगळ्यांना वाटतं, पण मनात आणलं तर ते शक्य होईल. पण आयुष्यात एकदा तरी प्रत्येकानं विपश्यना करावीच. कुणाला काही क्वेश्चन्स असतील किंवा कुणाला काय विचारायचं असेल तर युअर मोस्ट वेलकम. विशाखा मॅम आहेत, त्यांच्याकडेही खूप चांगला एक्सपिरियन्स आहे, त्यांनी खूप चांगला एक्सपिरियन्स घेतलेला आहे त्या सेशनमध्ये. सो यू कॅन आस्क, काही तुम्हाला डाऊट्स असतील किंवा आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर यू कॅन आस्क. मॅम आपल्याकडे एक 2-3 मिनिटं शिल्लक आहेत. हो ना मॅम? आहेत 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 आहेत. आज येस, इवन राजेश्वरी मॅडमने सुद्धा विपश्यना केलेली आहे. वा. तर त्या पण शेअर करू शकतील, त्यांचा कनेक्ट झाल्या असतील आता त्या परत. हॅलो. हा येस राजेश्वरी मॅम. हा, मी पण 10 दिवसाची विपश्यना केलेली आहे पुण्यामध्ये. राईट. मी विपश्यनेला गेले तेव्हा माझी मेंटल परिस्थिती म्हणजे थोडीशी घरच्या ह्याच्यामध्ये फार हे होते. पहिले 3 दिवस मला फिजिकली पण बसताना आणि हे करताना खूप त्रास झाला. मी ते आचार्यांना सांगायचे की माझा पाय दुखतोय, पाठ दुखते, काहीतरी होतंय. काही नाही होत म्हणायचे, तुम्हाला बसू शकताय बसू शकताय. असं करत करत 10 दिवसानंतर मी पूर्ण व्यवस्थित बसून पूर्ण छान ध्यान लागलं.
आणि राईट. 8व्या-9व्या दिवशी आपलं मन एवढं हलकं आणि असं लहान मुलांचं जसं मन असतं ना, की त्याच्यामध्ये कोरं काहीच निर्मळ. आपल्या येस. निर्मळ, की 10व्या दिवशी 9व्या दिवशी आपण आपल्या घरी परत जाणार ह्याच्या म्हणजे परत जायचं, ह्या जगात कसं राहायचं ह्याच्या ऐकून असं विचाराने तेव्हा तिथे रडू येत होतं, की आपण आता बाहेर आपला टिकाव कसा लागायचा, की आपल्याला तर काहीच हे झालेलं आहे. पण खूप छान ते अनुभव होते ते 10 दिवसाचे. आणि त्या लोकांनी आपली एवढी काळजी घेतात, आपलं एवढं हे करतात ना, की खरंच आपल्याला बायकांना तरी माहेर म्हणायला तरी हरकत नाही ते 10 दिवसात. खूप ग्रेट. खूप खरोखर काळजी घेतात तिथे आपली, म्हणजे हो, हो, हो. छोट्या छोट्या गोष्टींची पण. आणि मी गेले होते तेव्हा 7-8 लेडीज अशा होत्या, की त्या 6-7 महिन्यांच्या प्रेग्नंट होत्या. हो. हा, त्या छोट्या मुलांसाठी त्यांची पण खूप तिथे काळजी घेत होते, की मनापासून म्हणतात ना तसे. ते फार छान अनुभव होता म्हणजे तो. ग्रेट. ग्रेट. राजेश्वरी मॅम, परत केव्हा गेलात की नाहीत मग? नाही, जायचा विचार आहे, परत नाही जमलं पण जायचं आहे. येस. ते मग सांगितलेलं आहे रविवारी इथे आयत्याला असतं, पण ते थोडं अंतर लांब पडतंय. राईट, त्यांचे राईट, दर राईट. रविवारी असतात ना सेशन. दर महिन्याच्या सेकंड संडेला कोल्हापूरमध्ये पण एक सेशन असतं, फुल डे. हम्म. अच्छा, कुठे असतं ते? गांधीनगरमध्ये असतं ते. आय कॅन शेअर यू द डिटेल्स, नंतर मी तुम्हाला शेअर करते डिटेल्स. नक्की नक्की नक्की. येस. थँक्यू. मुंबईत कुठे आहे मुंबईमध्ये? मुंबईमध्ये ग्लोबल पगोडा जो आहे तिथे अवेलेबल आहे, पण मुंबई बोरिवलीला आहे मॅडम. बोरिवलीमध्ये आहे. आणि बेसिकली फर्स्ट टाइम जर करणार असाल तर बाकीच्या सेंटरवरती प्रिफर करा असं मी म्हणेन. आणि मग कारण की सेकंड मी सेशन. बेलापूरसाठी विचारलं होतं लास्ट 1 इयर पूर्वी. हा. पण त्यांनी म्हणजे असं सांगितलं की जे म्हणजे आता तेव्हा मी जॉब करत नव्हती ना, माझी मुलगी लहान होती, हाऊसवाईफ. ते बोले हाऊसवाईफ साठी ते अलाउड नाही. हा, हा. हाऊसवाईफ फक्त साठी अलाउड नाही असं नाही, पण तिथे 10 दिवस तुम्हाला राहायला लागतं. तर हम्म. तुम्ही दुसरे सेंटर्स जे आहेत मुंबईच्या आसपासचे, तिथं तुम्ही अप्लाय करू शकता. साधारण 1 महिना 1.5 महिना तुम्हाला तिथे अप्लाय करून ठेवायला लागतं. ऑनलाईन प्रोसेस आहे सगळी त्यांची. सो यू कॅन अप्लाय ओव्हर देअर. ओके ओके. कारण मी केली होती 1 महिना, मला त्यांनी अपॉइंटमेंट पण दिली, पण नंतर असं समजलं की त्यांनी ते हेच केलं. मग इगतपुरीसाठी मला त्यांनी बोलले होते, पण नंतर मला काय ते मॅच नाही झालं मुलगी लहान असल्यामुळे. ओके. पण हा, मग बघू, ट्राय मी करत होती. बघू आता हा, हा. यावर्षी काय असेल तर. कारण की मी पण ऐकलंय याच्याबद्दल ना थोडंफार, आणि आता हो, तुमच्या हो. सगळ्यांचा एक्सपिरियन्स ऐकल्यानंतर तर खूप छान वाटते. Great. जावं असंच नक्की नक्की करा. वाटतं. हा, कारण की मागच्या वर्षी मी खूप ट्राय केलं, कारण की माझ्या दाजींनी हम्म. 2दा केले हे हा, हा, विपश्यन, हा. त्याच्यामुळे मी ऐकले. तर ओके. वाटत होतं की थोडं जावं शांततेसाठी, पण बघू आता यावर्षी जर झालं शक्य तर, किंवा माझ्या मिस्टरांना मी सजेस्ट करेल याच्याबद्दल 10 दिवसाचा टाइम काढायला. पहिला तुम्ही जरूर करा. नाही, मला तर करायचंच आहे. पण मुलीला मॅनेज कसं करायचं 10 दिवसाचं? मागच्या वेळी पूर्ण मॅनेज केलं होतं की तिला आईकडे ठेवायचं आणि आपण जायचं, पूर्ण तयारीत होतं. पण नंतर ऑन दी स्पॉट त्यांनी, कदाचित योग असेल त्यावेळी, त्यांनी ऑन दिस नाही म्हणून, म्हणजे अपॉइंट झालं नाही असं सांगितलं. मग म्हणलं हा, ठीक आहे. हा. बॅच फुल झाली असेल कदाचित, त्यामुळे झालं असेल. हा, पण आधी हा. तुम्ही 1 महिना 2 महिना आधी तुम्ही जर का बुकिंग करून हे केलात, तर त्या प्रोसेसमध्ये यू कॅन गेट सिलेक्टेड. थोडंसं लांब पडेल तुम्हाला काही वेळेला, पण कोल्हापूरमध्ये आळत्याचं सेंटर पण खूप सुंदर आहे. प्रिफर इगतपुरी करा पण तिथे. जवळ आहे ना मॅडम. अ? हातकणंगलेला आहे ना काहीतरी इगतपुरी. हो, कोल्हापुरात? हो. बरोबर. विजिट तेच. नाही, जायलाच हवं, कारण तिथे असं वयाचं बंधन नाहीये. शक्यतो 18 पूर्ण झाले ते अगदी 70, आमच्या बॅचला 40 महिला होतो आम्ही, आणि 70 वयाच्या एक लेडी होत्या, त्या पण त्यांनी तर दरवर्षी येतातच त्या. पण हो, आता हो. म्हटलं ह्यांना काय गरज आहे असं वाटतं आपल्याला, पण खरं तर त्यांचं म्हणणं की मी इथे आल्यावर मला खूप शांत वाटतं, म्हणजे आजारांवर मी कंट्रोल केलंय, म्हणजे माझ्या आता गोळ्या कमी झाल्यात असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे शेवटच्या दिवशी आम्हाला बोलायला देतात. हा, एक्झॅक्टली. अनुभव नाही. शेअर करायचे असतात तेव्हा देतात 10व्या दिवशी बोलायला. तेव्हा त्यांनी ते सांगितलं होतं. असं पण जास्त बोलू देत नाहीत, कारण
तेवढं त्या आपण ऑरा असतो त्या ह्याच्यातला आपला तो डिस्टर्ब होतो इतरांच्या ह्याने. त्यामुळे थोडं बोलू देतात ते अर्धा एक तास असं बोलू देतात. पण तेवढ्यात त्याने ते आपले अनुभव सांगितले होते. असं नाही प्रेग्नंट आता म्हणतात त्या म्हणजे खूप अगदी पुण्यापासून आम्ही कोल्हापुरात होतो त्या पुण्यापासून होत्या. एक कर्नाटक मधली होती. मला तर तिचं आश्चर्य वाटलं. ती ट्रेनने आली कर्नाटक मधून. त्या तिकडून तिच्या जवळ कॉल आला तेव्हा म्हटलं एवढं का बाई आलीस तू असं वाटलं मला तेव्हा. पण 10 दिवसानंतर त्याचं कारण कळालं. की म्हणजे नॉट आपल्याकडे जस्ट कसं कर्नाटक, हं? नॉट नॉट जस्ट कर्नाटक. माझ्या बॅचला लास्ट टाइम रशियन टुरिस्ट जे असतात तर त्यांनी रशियामधून त्यांनी इकडे हे केलं. तर फॉरेनर्स पण बरेच प्रिफर करतात आपल्या इकडे येऊन मेडिटेशन करायला हे. सो हो हो डिस्टन्स इज नॉट द प्रॉब्लेम. मनाची इच्छा असेल तर वी कॅन गो अँड मेडिटेट एनिवेअर. दॅट्स भाषेचं पण काही इम्पॉर्टंट. बंधन नाही. इंग्लिश हिंदी येतो होतं ते दोन्ही पण असं. Shilpa ma'am, thank you so Yes, much for giving the chance to share some few of the points. Thank you so much. and it was wonderful sharing आणि इन्स्पिरेशन तरी मिळालेलंच आहे. आणि ॲज आय सेड की या वर्षातलं माझं व्हिजन आहे की एप्रिलमध्ये परीक्षा झाली माझी 10वीची. Yes. जायचं आहे आणि रजिस्ट्रेशन करायचंच आहे. सो लिंक शेअर करून ठेवायची आणि किती दिवस आधी करायला लागतं बुकिंग. Yes. एनी हाऊ यावर्षी एप्रिल हा माझा विपश्यनेसाठी आहे. Then. जग आहे. येस, थँक्यू. आणि आता पण एक्सपिरियन्स 10 मिनिटामध्ये मस्त. म्हणजे अजून त्याच्यातनं बाहेर नाही आहे. खूप छान आहे ते आणि मस्त. थँक्यू. वी ऑल आर ग्रेटफुल टू यू फॉर शेअरिंग युअर एक्सपिरियन्स अँड ऑडिओ ऑल्सो. म्हणजे नुसता एक्सपिरियन्सपेक्षा त्या ऑडिओमुळं पण कळलं की काय होतं 10 मिनिटात. येस. Yes. Thank you so much. थँक्यू. मी आता हे बंद करते आणि 1च मिनिट आपण डिस्कस करू पुढच्या वीकचं आणि मग हे करू. थँक्यू. ओके. सो मंडे मॉर्निंग आपण